चला ग्राउंड नंबर 1 वरती चालू सामना येतो विजेंद्र वर्सेस झुंजार आणि गोलंदाजीला आहेत ते नितेश भुजाल, स्ट्राईकला जितेश सुतार, नॉन स्ट्राईकला विकी सुतार. चला तिसऱ्या राऊंडचा सामना दोन संघ भिडत आहे. वसई युवा आदिवासी क्रिकेट टीमचे दोन संघ खेळत आहेत ते म्हणजे झुंजार वर्सेस विजेंद्र 11. यांच्यात जो संघ विजय होईल तो नक्कीच क्वालिफायरचा सामना खेळला जाईल एकविरा कळम या संघाबरोबर. चला सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा. सातरा चेंडू आणि 18चे समीकरण आता येऊन पोहोचलं आहे. छोट्या हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती प्रशांत येतोय. प्रशांत जाधव प्रशांतच्या नाव मध्ये शांतता आहे, परंतु आता शांतता नाही बाळगायची आहे. इथून चांगलं गोलंदाजी करायचं आहे प्रशांतला. पहिला चेंडू प्रशांतचा अनिकेत चौधरीसाठी. पहिला चेंडू हाताने खेळून काढलाय. फक्त पहिल्या चेंडूचं मात्र सिंगल धावताना पाहतोय. इथून अँकरचा रोल निभावावा लागेल अनिकेत चौधरी या बॅटरला. पहिलं तर पट्टीवरती याच विकेटवरती याच ग्राउंडवरती सराव करताना पाहतो आपण अनिकेत चौधरी यांना. आणि आता सरावाचा नक्की तिकडे पुरेपूर फायदा घेताना पाहतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल संपर्क झाला नाहीये. षटकातील चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. टॉप चेंडू सांगता होते पूर्णपणे यावेळेस थोडंसं बॅकफूटवरती ढकलण्याचं काम काय त्याला संघाने करताना पाहतोय. कारण महत्वाचे दोन खेळाडू जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या आशा पल्लवीत असतील. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढला. ऑन साईडला आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर अजय आहेत. फक्त आणि फक्त सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या जाऊन पोहोचते 10. खेळून बोर्ड 10 धावा लागल्यात जात आहेत. 1.3 सेकंदाचा खेळ इथे पाहतो पण संपलेला आहे. अतिशय चांगला असा प्रहार, पंचांचे दोन हात हवेमध्ये आणि दाखवण्यासारखे षटकार. आणि अक्षय यांनी अक्षय यांनी षटकार म्हणून संघाचा श्रीगणेश केलाय झुंजाऱ्या संघाचा 6 धावेने. नक्कीच पुन्हा त्याच दिशेने खेळला गेला होता चेंडू, पंत 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली 8 या धावसंख्येवरती झुंजार या संघाची. दुसऱ्या षटकातील यावेळेस एकदा पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. बॅटर बॉल संपर्क झाला नाही. शेवटचा चेंडू तो निर्धाव. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्त होतं. धावसंख्या पाहतोय आपण 14 अंकावर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलेला आहे. निश्चित एक धाव पूर्ण आणि एक धाव समाधान.
एक षटकांतर एक गडी बाद. झुंजार या संघाची धावसंख्या झाली ती 9. आहे परंतु त्यांच्यापासून दूर हा चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषा पार येतोय अक्षय गोंड यांच्या बॅट मधून चौकार. चौकांची धावफलक आपण पाहतोय आता 18 वर जाऊन पोहोचते. 8 धावांची आवश्यकता असेल. तर पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवलाय. फिल्डर आहे परंतु फिल्डर बनतील दर्शक. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. सामना पूर्णपणे आता बागी बेनापट्टी या संघाच्या बाजूने झुकताना पाहतोय. चला साई यायचं आहे टॉस साठी. साई असं संघाचे कर्णधार. चला वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून. दुसरं षटक सूरज. चला पहिल्या षटकामध्ये 9 धावा झालेला. पॉवर षटक तर समाप्त झालेला आहे. ऑन साईडला धमाका केलाय. मॅच फिनिश. अक्षय गोंड नावाचा ब्रँड एक षटकार शेवटचा आणि इथं सामना जिंकतोय बेनापट्टी हा संघ. हाडलं का उत्कृष्ट काय करा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अनिकेत चौधरी मॅन ऑफ द मॅच. चला अनिकेतनी सुद्धा यायचं आहे. चला ग्राउंड नंबर 2 वरती धावसंख्या झाली ती 11. कॅप्टन सुद्धा यायचं आहे टॉससाठी. चला साई जगी तुमचं काही करा. क्वालिफायरचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल ग्राउंड नंबर 2 वरती. ग्राउंड नंबर 1 वरती चालू असलेला सामना पाहतोय आपण. प्री क्वार्टर फायनलचा सामना एका बाजूला पाहतोय आपण विजेंद्र 11. दुसऱ्या बाजूला पाहतोय झुंजार स्पोर्ट्स नायगाव. आणि गडी बाद त्रिफला चित. शेवटचा राऊंड आहे ना. नवीन बॉल द्यायला लागेल. क्वालिफाईड करायला नवीन प्लेयर पाहिजे. नक्कीच गडी बाद झाले तो विकी सुतार. धावसंख्या पोचली गेली ती 12. टॉस केला जाईल. क्वालिफायरचा मॅच असेल. एका बाजूला बागी बेनापट्टी दुसऱ्या बाजूला सय्यदराव पापडी. दोन्ही संघाचे कर्णधार जोडले जात आहेत. जतीन एका बाजूला पाहतोय दुसऱ्या बाजूला अक्षय गोंड असतील. दोन्ही संघांना नवीन चेंडू पळवण्यासाठी दर्शित त्यांच्या शुभास्ते आपण पाहतोय. टॉस केला जातोय या मॅचचा. नक्कीच एक धावसंख्या पोचली गेली ती 13. या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू पहिल्या षटकात दुसऱ्या षटकात दिल विजेंद्र 11 या संघाचा. जिंकलं इकडे सय्यदराव पापडी संघाने. आपण बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. बाकी चला 2 षटकांत झुंजार या संघाची धावसंख्या पोचली गेली ती 14. शेवटचे 2 षटक आहेत बघा. 2 षटकामध्ये किती धावा करतात झुंजार संघ. धन्यवाद कुंदन सर.
2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली ती 14. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकविरा कलम कर्णधार आपल्याला लास्ट कॉल आहे. आपण तुरीत आमच्या समालोचन पेक्षामध्ये कर्णधारांनी यायचं आहे. एकविरा कलम कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण तुरीत कर्णधारांनी यायचं आहे. आयोजकांना भेटायचं आहे. झेलची संधी होती. झेल सुटला जातोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. एक धावानी धावसंख्येला अखानी धावसंख्या 15 15 2 गडी बाद आपण पाहतोय. चेंडू सुंदर अशी फिल्डिंग. चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. एक धाव रोखू शकत नाहीये. स्कोअरमध्ये वाढ होते व धावसंख्या होते ती 16 धावा 16 धावा. एक मोठा सामना आपण पाहतोय. बिग फाईट आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो. सुंदर फटका. चेंडू जातोय डीप स्क्वाल का सीमा रेखा पलीकडे. षटकार येतोय 7 धावा. इस 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 22-22. गेंद जा रही है सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए फरार. एक बेहतरीन चौका आता हुआ और इसको जाकर पहुंचा हुआ 26 रनों पर. वसई चिमाजी अपा मैदान आदिवासी समाज अब महापौर ट्रॉफी देख रहे हैं. क्रिकेट का महासंग्राम महोत्सव आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत है. बिग फाइट आप देख रहे हैं. कौन सी टीम आगे पड़ाव लेगी, कौन सी टीम टॉप 1 या टॉप 2 में जाकर आगे पड़ाव खेलती हुई नजर आएगी. सुंदर सा सामना आपण पाहतोय. और एक बेहतरीन चौका आता हुआ.
धाव संख्या झाली ती 32 धावा आपण पाहतोय. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 32 2 गडी बाद आपण पाहतोय. शेवटचा षटक आपण पाहतोय. मिली नेतोय गोलंदाजीवर. मोठा सामना आपण पाहतोय. दोन्ही विकेटवर 1 आणि 2 वर एक मोठी लढत आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. मिस टाइम शॉट अगेन, हवा में खिलाड़ी उस कैच के नीचे ले लिया कैच. बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. तीसरा गडी बाद. आणि आजच्या दिवसामध्ये हा फायनलचा सामना असेल त्यांच्यासाठी असं पाहिलं गेलं तर इकडे एक संघ क्वालिफायर आणि क्वालिफायर सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण राहुल घोड यांची. बॅक टू बॅक 2 बॉल वरती लगातार 2 चौकार ठोकले आणि साईडच्या वरती सुद्धा आक्रमण केलंय. पहिलं तर चांगले हाताळले साईडनी परंतु सुद्धा विचार केला 2 चौकार आलाय. राहुल घोड चौकाची किती कंप्लीट होईल का या बॉलवर. यावेळेस पुन्हा एकदा बॉल सरळ पाठवून दिलाय. बॉल बॅक ड्राइव्ह त्याची सरळ निघून जातोय. सीमाच्या पार हिंदी नावाच्या त्याला सांगला का बॉलवरती आलाय. स्लो टाकतो सांगला का त्याला नाकवाला. आणि चौकाची तिसरी कंप्लीट केली. विशाल न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. धावसंख्या झाली ती 32. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकचा पहिल्या इनिंग मधला आपण पाहतो. विकेट नंबर 2 वर राहुल फायर झाला. सुंदर अशी फलंदाजी. विशाल न्यू बॅटर मैदानात दाखल झाला आहे. खाता उघडायचा आहे विशालला. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. किमान 10 ते 12 धावा कुठल्या गेलं तर एक चांगला स्कोर आपण स्कोर बोर्डवर पाहूया. त्याला जास्त वेळ जाऊ देऊ नका. यानंतर अजून एक सामना आपल्याकडे आहेत. 5 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. चांगली आज संघ आपण पाहिले. आदिवासी समाज महापौर ट्रॉफी 2026चा सरार क्रिकेटचा महासंग्राम महोत्सव आपल्याला पाहायला भेटतोय. शॉर्ट चेंडूचा पहिलाच मन बनवला होता. ऑन साईड खेळायचा. बॅट आणि चेंडूचा का संबंध होत नाही. लेग बायचा इशारा पंचाकडून येतोय. अवंत धावानी संघाती धावसंख्येला 11 आणि धावसंख्या होती ती 33 33 धावा. सफल झाला. चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय फाईन लेग दिशामध्ये. सीमा रेखा पलीकडे चौकार. या चौकाराने धावसंख्येला का आणि धावसंख्या 37 धावा आपण पाहतोय. 3 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. परत शॉर्ट चेंडू आणून दिशा दिली आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन बॉल लिनाच्या दिशेने. 4 धावा चौकार. पाहूया दोन्ही पंच काय निर्णय घेतील.
मित्रांनो हा चेंडू तुम्ही कुठे जाऊन मारले ते पंचांनी पाहिलं. बॉल काउंट केला जाणार आहे आणि धावा दिल्या जाते नाही. का विकेटच्या पाठी जाऊन तुम्ही चौकार खेळा हे लक्षात ठेवा. धावसंख्या 37 धावा. यावेळेस काय घडते हॅट्रिक इथे जाते केली जाते जखमीनं सोनवणे यांचं नाव अंपायर आहे तो, मागून आलो कसं ना का मित्रांनो ऑफिशियल अंपायर आहे ते लक्षात ठेवा. या स्पर्धेतील या महापौर क्षेत्रातील पहिली हॅट्रिक आहे जखमी सोनवणे यांच्या नावावरती 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आमच्या मागे गेला रनच नसतो. बॉल काऊन असतो तो अंपायरने बघितलं. खलमो का इस्तेमाल किया, गेंदों को लंगोट पर खेला. हमें बेहतरीन फील्डिंग है मगर 2 रन रोकने में नाकाम. तीसरे की मांग होगी. तीसरा रन भी पूरा किया जाएगा. 3 धावांनी संघाची धावसंख्येला अखांनी धावसंख्या 4040 अब 40 धावा झाल्यात. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू षटकार चौकार 3 धावा 2 धावा 1 धावा पाहायला भेटेन. गडी बाद करण्यामध्ये यश भेटेन गोलंदाजाला. काय सामना रंगतोय मित्रांनो. विकेट नंबर 2 वर हॅट्रिक पूर्ण केली गेली आहे. या महापौर षटकामधली पहिली हॅट्रिक आपण पाहिली. शेवटचा चेंडू पहिला इनिंग मधला क्रॉस बॅटने खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संबंध होत नाही. पाहूया धावची संधी आहे का आणि फलंदाजाला तंबूची आसऱ्याला. धावसंख्या झाली ती 40. येणाऱ्या 24 चेंडू 41 धावांचं आव्हान. 10ची सरासरी आहे. आपण धावूया विकेट नंबर 2 वर. शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते राहुल गोंड यांच्याकडे. षटक संपते दुसरं. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. दिसाया भारी हँडसम बॉय स्टाईल त्याची नवा बिहार. दिसाया भारी हँडसम बॉय आरंभ येतोय. आरंभ या नावाचा विचार केला तर सुरुवात इकडे सुरुवात होईल का. कारण राहुल गोंड स्ट्राईक वरती आहेत. ज्यांच्याकडून आता पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये 3 बॅक टू बॅक चौकार आले होते. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 3 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये बघूया आता काय घडते. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. नुसता मिस्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुंदर झेल आणि संपतो इथे राहुल गोंड या बॅटरचा खेळ. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. त्याचा विषय बनलाय चर्चेचा. त्याचा विषय बनलाय चर्चेचा. आहे रुबाब या लाख मोलाचा या पटलाच्या पोराचा. जमाना झालाय सारा दिवाना या पटलाच्या पोराचा. थँक्यू डीजे. परत एकदा सगळ्या क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांत आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे महापौर ट्रॉफी 2026 मध्ये. आखरी लम्हा आपण पाहतोय. 24 चेंडू 41 धावांचं आव्हान. साईल येतोय नवीन बॅटमॅन पाहतोय स्ट्राईक वरती. इथून आता पाहिलं तर मागे थोडीसा अडचणीमध्ये येताना पाहतोय. नितेश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला निलेश याला आपण पाहतोय. 41 धावांचं आव्हान आहे.
24 चेंडूचा खेळ राहणार बाकी. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को हार्दिक बधाई. बिग फाइट आपण पाहतोय. सुईशीट करायचा होता. एक धावा आणि संघाची धावसंख्येला काढणी. आणि फलंदाज बाद. ब्लॉक बॉल मध्ये चेंडू होता. प्रत्येक चेंडूवर समीकरण चेंज होणार आहे. पेशा दबाव. चला न्यू बॅटर नौकर मैदानात दाखल व्हा. इथे वेळ आपल्याकडे नाही असतो. थ्री मैदानात ताबा घ्यायचा असतो. एक धाव झालेली आहे. एक गडी बाद. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होत आहे. 22 चेंडू आहेत. 40 धावांचा अजूनही आव्हान. विजेंद्र 11 या संघाला झुंजार स्पोर्ट नायगाव. ड्राईव्ह केलाय आपला स्वतःच्या गोलंदाजावर. चांगली फिल्डिंग. चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. डॉट बॉल. जितनी डॉट गेंद उतना पेशा दबाव. दबाव में कोई बिगड़ जाएगा तो कोई निकल जाएगा. अब 21 गेंदे हैं. 40 रनों की दरकार. फुट टॉस चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. शॉट कव्हरला. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या झाली आहे ती 2. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 20 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 39 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. सुंदर अशी लढत आपण पाहतोय. आउट साईडला धाव संख्या 3. सुंदरचा फटका. चेंडू लॉंग रिझन मध्ये येतोय. एक षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या होती ती 4. 18 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान. मोटा लक्ष्य. बड़ा गहरा अंधेरा है. पार को चीर कर रास्ता बनाना होगा मगर अब लड़ना होगा. मशक्कत करनी होगी. मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाता है. अठारह चेंडू आणि 37 धावा. 18 गेंदे 37 रनों की दरकार है. मैच ऑन.
शॉर्ट चेंडू होता आउट साईडला मारला फटका. चेंडू निघून जातो. पाहूया पण त्याचा काय शर्त. 4 धावांसाठी चौकार. मॅच ऑन झाली आहे. सत्रह 33. कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी. ये क्रिकेट है, कभी खुशी तो कभी गम, कभी रुलाया तो कभी हंसाया है. आउट साईडला झेलची संधी आहे. सोपा झेल, फलंदाज बाद. मैंने कहा ना, कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी. बल्लेबाज गॉन. विकेट आता हुआ. मिलिंद न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. जबाबदारी देतोय. सोलह गेंदे अभी भी है. 33 रनों की दरकार है. मंजिलें दूर है. मैच 60-40 वाला है. कभी हाँ कभी ना, कभी खुशी कभी गम. चेंडू अडत नाही आहे. चेंडू निघून जाईल का. चांगला क्षेत्रक्षण, चांगला बॅकअप. धावची संधी होती, हे पण गमावली आहे. मित्रांनो, एक एक धाव खूप महत्वाची है. एक एक रन से आप इस मुकाबले को कहां से कहां गवाएंगे ये आपको पता भी नहीं चलेगा. एक एक धाव खूप महत्वाची आहे. जीवन साथ एक मार्क राजनीतीचा एक मतदान किती किमती आहे ना. धाव संख्या झाली ती 10-11 झाली आहे. आता 30 धावांची अजूनही गरज आहे. मॅच ऑन झाली आहे. 15 चेंडू आणि आउट साईडला चेंडू हवामध्ये. पाहूया षटकार की चौकार. चेंडू निघून जातोय सीमारेखा पलीकडे. षटकार. मॅच ऑन. एक मोठा फटका आपण पाहतोय. काय सामना सुरू असताना पाहतोय मित्रांनो. हेच मॅच आहे. कभी हाँ कभी ना, कभी खुशी तो कभी गम. ऑन साइड पर दोन षटकांचा खेळ पूर्ण होते. धाव संख्या झाली ती 17 धावा झाल्यात. 12 गेंदे हैं, 24 रनों की दरकार है. मुझे दोस्तों कहते हैं ना, 2 डजन रन है तो 1 डजन गेंदे हैं. अब मैच में ट्विस्ट कहानी लेकर आने वाला ये मुकाबला. 12 चेंडू 24 धावा. मॅच ऑन. या षटकामध्ये हा सामन्याचा निकाल 12-24 चा सामना. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाई. बिग फाइट है. मोठी जबाबदारी खलंदाजी गोलंदाजीच्या खांद्यावर दिली आहे. या षटकामध्ये काय होणार काय नाही होणार मित्रांनो. या षटकामध्ये किती धावा आले ना त्याच्यावर हा सामना निर्भर असणार आहे. एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी एक मेजवानी महापौर चषक 2026 चा थरार आपण पाहतोय. यंगस्टर बाबरीच्या वतीने आम्ही दिला मित्रमंडळ फाळे यांच्या वतीने 12-24 दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. शॉर्ट चेंडू होता आउट साईडला. चेंडू निघून जाईना. 1 बॉल. सी मारेगा पलीकडे. चौकार. मिलेंगे रन 4. होगा बेड़ा पार. चौकार.
11 गेंदे 20 रनों की दरकार। ये मैच है, कभी हाँ कभी ना, कभी खुशी कभी गम, कभी हमने रो अच्छी गेंद जड़ में थी। देखिए पहले क्या, क्योंकि हर गेंद पर आप सिक्सर चौके नहीं लगा सकते। अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद का अपमान करना है, ये क्रिकेट आपको सिखाता है। सिंगल बेसिक है, क्योंकि कहते हैं हमारी भारत की लोकल लाइफ लाइन लोकल ट्रेन, तो सिंगल डबल हमारी ये क्रिकेट की भाषा है। धाव संख्या झाली ती 22, 10 चेंडू आहेत, 19 धावांची गरज आहे। सुंदरसा चेंडू ब्लॉकरमध्ये होता, ऑन साइडला खेळत होता। 9 गेंदे 19 रन। हर गेंद पर समीकरण चेंज होगा। पेशर दबाव, दबाव में कोई बिखर जाएगा तो कोई निकल जाएगा, मगर कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। अब 9 गेंदे 19 की दरकार। ये 3 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष है। ये 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघासाठी। शॉर्ट चेंडू होता, लेग स्टंपच्या खूपच बार चेंडू। वाईटचा इशारा, अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी। आप दिशाई से भटकेंगे तो आपको भी पड़ेंगे फटके। 9 गेंदे 18 रनों की दरकार है। 9 चेंडू 18, प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची सरासरी आहे। खूप महत्वाचा सामना, दोन्ही संघांनी सकाळपासून खूप मेहनत घेतली, इथपर्यंत प्रवास केला आहे। परत वाइटचा इशारा, पेशर है, दबाव। मैंने पहले कहा ना, दबाव में कोई बिखर जाएगा तो कोई निकल जाएगा, मगर दोस्तों यहाँ से बिखरना नहीं है, निखरना है। धाव संख्या झाली ती 25, अजूनही 16 धावांची गरज आहे। 9 चेंडू आपल्याकडे आहेत, 9-16 क्रिकेटचा सल्ला आहे। आउटसाइडला चेंडू निघून जातोय। पाहूया पंतांचा काय इशारा होतो। षटकार की चौकार की 2 धावा, काय होणार आहे? पत्र्यावर पडलाय। 4 धावा, चौकार। 8-12 दोस्तों, 7-12 तर नक्कीच पाहिलाय। आता हे 8-12 जिथे 2 वाईट तिकडे पेशर दबाव, म्हणजे 1 चेंडू मध्ये आपण धावा दिल्यात त्या 7। हे मागण्या षटक आपण पाहतोय। आता अजूनही आपल्याकडे 8 चेंडू आहेत, धावा करायच्या त्या 12। हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील या गोलंदाजासाठी। ओहो, कडक चेंडू निघून जातोय। डीप स्क्वायर बॉल त्यांचा बाद, षटकार। हम नहीं रुकने वाले, हम आए हैं महापुर ट्रॉफी जीतने के लिए, और वहां पर दिखाते हुए बल्लेबाज मिलिंद काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी। मिलिंद पोहोचतोय 24-8 चेंडूचा सामना केलाय। आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। सामना सोपा झालाय, मगर दोस्तों आखिरी गेंद अभी तक मैदान पर गिरी नहीं। मैंने इस मुकाबले को हार मानी नहीं। खेल अभी भी बाकी है, पिक्चर बाकी है मेरे दोस्त। सुंदरसा चेंडू होता, ब्लॉकमध्ये खोदून काढलाय। 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे। सामना अजूनही बॅलन्सिंग आहे। 1-2 चेंडू डॉट, पेशर दबाव। पांच 6 गेंदे 5 रन, 5 रन 6 गेंदे, ये समीकरण आता हुआ। कभी हाँ कभी ना। वो एक वाइट, उसके बाद वो वाइट पर डबल आना और स्ट्राइक रोटेट होना, और बल्लेबाजों ने 2 सिक्सर जड़े, वहां से ये मैच का रूप बदला है।
जितेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. जबाबदारी आहे. 7 चेंडू आणि 5 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला चेंडू मिस टाइम आहे. हे झेल झाला तर मॅच मध्ये रंगतदार कॅच ड्रॉप जीवदान दिलेला आहे. कैच विन द मैचेस, कैच पकड़ो मैच जीतो. अब ये मौका आया था, मौके बार बार नहीं आते. 5 गेंदे 4 रनों की दरकार. क्या क्या छूटा है कि ये मैच छूटेगा. विकेट कीपर ने गलती की है, मगर दोस्तों गलतियां कितनी महंगी साबित होगी तो आने वाला वक्त कहलाएगा. अब दिमाग की बत्ती को जलाया बल्लेबाजों ने. देखिए जहां पर एक था वहां पर 2 बने हैं, 3 भी बने जाएंगे. ये दबाव प्रेशर है. अब ये चौथा भी हो जाएगा और ये मैच विजय. झुंजार रेवा हार्ड लक. एकविरा कलम टीम कर्णधार या टॉस साठी शेवटच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. बिग फॉर्ड आपण पाहतोय. शेवटच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये संघ पाहायला मिळेल. कोणता संघ असेल सुपर 4 मध्ये आपलं नाव घेऊन जाईल आणि एखादा इथूनच्या एका ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरलं जाईल, ते सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात माहीत पडेल. 33 धावांचं टार्गेट होतं. 6 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या जात आहेत सह्याद्री बापडी संघाच्या. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय राहुल गोंड येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. फिल्डर आहे बघा, तेजस होते, तेजस कडून झालंय चुकी. साधा सोपा झेल इथे पाहतो आपण. चला मिलिंद या. मिलिंद मॅन ऑफ मॅच साठी या. मिलिंद